नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी ऐश्वर्याला समजावते. हे म्हणते, मी तुला जे काही सांगते ते तू ऐकून घे, कारण आणि मी तुला कळतं का मी तुला काय म्हणते ते. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो, मला कळत आहे आणि तू सांगते तसे मी स्वतःला सवय लावून घ्यायला तयार आहे. मी माझा स्वभाव बदलेल, परंतु जानकी हे एक गोष्ट तू नेहमी म्हणत असते, जे घरातील माणसामध्ये मात्र क्लिअर असं काहीतरी संबंध पाहिजे, म्हणजे नातीही दुरावत नाही. क्लिअरच आता कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरं तर काय करते बरं. त्यावरती जानकी म्हणते की हो ऐश्वर्या, अगं हो, परंतु हे कोणाशी आत्ता कम्युनिकेशन ठेवायचं आणि कोणाशी नाही ठेवायचं हेच तुला आत्ता कळायला हवं. आणि हे जे काही कम्युनिकेशन आहे तर ते सौमित्र भाऊजींशी तू आत्ता नाही ठेवू शकत, हे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं जाने की तू तरी सुद्धा आता कुठे माझ्याशी क्लिअर असं कम्युनिकेशन ठेवत आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं मी तुला तेच समजावते, तुला क्लिअरच सर्व काही अगदी खरं सांगत आहे. तर त्यावरती ऐश्वर्या म्हणते की असे आहे तर मग मला एक गोष्ट खरी खरी सांग, अवंतिकाच्या बाबतीत डॉक्टर काय म्हणाले बरं. आता हे ऐकल्यानंतर जानकीला फार मोठा धक्का बसतो आणि मी तुला क्लिअरच सगळं काही सांगत आहे, त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव. अवंतिकाला फक्त डॉक्टरने हे सांगितलेलं आहे की आता म्हणजे तिला थकवा आलेला आहे, तिला आरामाची गरज आहे. त्यामुळे मी तुला सांगते की तू सुद्धा काहीतरी खाऊन घे, इतकं लोड टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतर आता ओवी ही अवंतिकाच्या हाताला धरते आणि तिला म्हणते की अवंतिका काकू माझ्याशी खेळायला ये. आता जानकी ही किचनमध्ये असते आणि ती अवंतिकाला आवाज देते. तेव्हा ओवी म्हणते की अवंतिका काकू, खूप दिवस झाले तू माझ्यासोबत नाही खेळली, चल ना आपण काहीतरी खेळूयात प्लीज, चल ना. त्यावरती अवंतिका म्हणते की हे पिल्लू, मी तुझ्याबरोबर खेळले असते परंतु मला बरं वाटत नाही, प्लीज खेळ ना माझ्याशी प्लीज. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अगं पिल्लू, हे माझी तब्येत बरोबर नाही. त्यावरती आता ओवी विचारते की एक मिनिट काकू, तू माझ्यावर रागवलेली आहेस का. तर अवंतिका हसून नाही असं म्हणते. तेव्हा ओवी म्हणते की चल मग तू माझ्याबरोबर खेळायचं. त्यावरती जानकीच आवाज येते की ओवी, अगं अवंतिका काकूला बरं वाटत नाही, ती सांगते ना नंतर खेळेल म्हणून, अगं मग तू कशाला तिला त्रास देतेस बरं. त्यावरती ओवी ऐकायला तयारच नसते. ओवी म्हणते की नाही, मला तिच्याशी खेळायचं आहे. आता ओवी लगेच नाराज होऊन बसते की तुम्ही प्रत्येक वेळेस असंच करता, कोणीच माझ्याशी खेळत नाही, म्हणून ओवी आता रुसून बसते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी जाऊन द्या, मी खेळते. आणि ती अवंतिका ओवी जवळ येते आणि म्हणते की ओवी मॅडम सांगा बरं, आपण घरातच खेळूयात, पण नक्की काय खेळायचं आहे तुम्हाला. त्यावरती ओवी म्हणते की ठीक आहे, आपण आंधळी कोशिंबीर खेळूयात. तेव्हा आता अवंतिका म्हणते की काय आंधळी कोशिंबीर. तर ओवी म्हणते की हो, अगं बोल ना अवंतिका काकू, आपण खेळूयात का. तेव्हा अवंतिका विचार करते आणि खेळूयात असं म्हणून आता जास्त लांब पळायचं नाही बरं का ओवी आणि प्रॉमिस, असं दोघी आता एकमेकींना म्हणतात. तर ओवी म्हणते की पिंकी प्रॉमिस. त्यावरती जानकी म्हणते की हे अवंतिका आणि ओवी, तुम्ही जे काही खेळणार आहात तर ते सांभाळून खेळायचं आहे, कळतं ना तुला. तेव्हा ओवी असं हो असं म्हणते. अवंतिका म्हणते की कळाले ना ओवी, चल मग खेळूयात. ओवी लगेच तयारच असते. त्यावरती आता अवंतिका आता खेळायला तयार होते. तर ओवी म्हणते की एक मिनिट स्टॅच्यू, आणि अवंतिका तशीच उभी राहते. तेवढ्यात आता ओवी ही रुमाल घेऊन येते आणि आता ओवीचे डोळे आहे तर ती त्या कापडाने बांधते, बंद करते. आता ओवीच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि आंधळी कोशिंबीर त्या खेळत आहे. तर जानकी मात्र किचन मध्ये काम करत असताना मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. त्यानंतर मात्र आता ओवी ही अवंतिकाला पकडते, त्यांचा खेळ सुरू असतो. त्यानंतर वेळ येते आता अवंतिकावर. तेव्हा मात्र आता अवंतिकाच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते. तर जानकी पाहते. जानकी म्हणते की अवंतिका, तर अवंतिका म्हणते की हो वहिनी. आता अवंतिका हो वहिनी म्हटल्यानंतर जानकी म्हणते की सावकाश खेळवर का. तर अवंतिका हो असं म्हणते. त्याच वेळेस अवंतिका ही ओवीला पकडत असते, परंतु ओवी काही तिला पकडून देत नाही, ती पुढे पळत असते. अवंतिका तिच्या मागे डोळ्याला पट्टीवर बांधत आहे आणि तिला धरण्याचा प्रयत्न ती करत आहे. आणि तेवढ्यात जानकीला मात्र सायलीचा फोन येतो. जानकी फोनवर बोलण्यात मग्न होते आणि तेवढ्यात सौमित्र आणि ऋषिकेश घरी गाडीतून बाहेर येतातच. आणि त्याच वेळेस आता अवंतिका ओवीला आत पकडत असते. सौमित्र खुश होऊन पेड्यांचा बॉक्सेस घेऊन येत असतो, तो इतका खुश असतो. आणि त्याच वेळेस अवंतिका आता तेथे एक पांगुळ गाडा पडलेला असतो आणि अवंतिकाचा मात्र त्या पांगुळ गाड्यावरून पाय घसरणार आणि ती खाली पडणार, तो सौमित्र बघतो. आणि सौमित्र बघता बघता मात्र त्याला धक्काच बसतो. जानकी सुद्धा लक्ष जाते, अवंतिका खाली पडणार, तोच तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या मात्र अवंतिकाला धरते आणि तिला पडण्यापासून वाचवते. तेव्हा आता एक खूप मोठा धक्का मात्र जानकीला सुद्धा बसलेला असतो. पण आज मात्र ऐश्वर्याने जानकीला अवंतिकाला वाचवलेलं असतं. जानकी धावतच येते. सौमित्र हे सर्व बघतो आणि त्याला भयंकर राग येतो. तो लगेच आपल्या हातातील कोट फेकून देतो
येतो आणि जोरात अवंतिका असे ओरडतच धावत येतो. अवंतिका असे जोरात जेव्हा तो ओरडतो तेव्हा घरातील सगळेजण सारंग, ऋषिकेश हे धावतच येतात आणि सौमित्र लगेच आता अवंतिकाला रागाने बाजूला घेतो. अवंतिका खूप घाबरते. आता कोणाला काहीच कळत नसतं, परंतु हा सौमित्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो. तेव्हा सौमित्र मात्र ऐश्वर्यावरच ओरडतो की काय चाललं तुझं, ती जर पडली असती तर काय केलं असतं. तेव्हा आता अवंतिका म्हणते की सौमित्र, अरे तू तिला का बोलतोस. तेव्हा आता सौमित्र रागाने अवंतिकाला म्हणतो की थांब अवंतिका, तू मध्ये बोलू नकोस आणि काय हिच्या मागे मागे करतेस, जर हिला काही झाले असते तर काय केलं असतं. सारंग विचारतो की अरे दादा काय झालं, तू इतका का चिडलास. तर सौमित्र रागाने म्हणतो की ते तुझ्या बायकोला विचार, कारण आता अवंतिका पडणार होती. तेव्हा आता सारंग मात्र ऐश्वर्याकडे बघत असतो, तर ऐश्वर्या नाही असं डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणत असते. त्यानंतर जानकी म्हणते की एक मिनिट थांबा सौमित्र भाऊजी, हे बघा तुम्ही सगळेजण थांबा. जानकी आता पुढे येते आणि जानकी सगळ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करते की ओवी आणि अवंतिका मात्र माझ्यासमोर हॉलमध्येच खेळत होत्या, परंतु माझ्या समोरच मात्र आता अवंतिकाचा तोल गेला होता, खाली पडणार होती. त्याच तेवढ्यात ऐश्वर्या आली आणि ऐश्वर्याने मात्र अवंतिकाला धरून वाचवले, तिला आधार दिला खूप मोठा आणि आज अवंतिकावरील संकट टळलं. तरी सुद्धा तुम्ही तिच्यावर का ओरडतात. ऐश्वर्याच्या डोळ्यात आता पाणी असते. तेव्हा तर सौमित्र रागानेच म्हणतो की ती मुद्दाम हे सर्व करत असेल, तिने मुद्दामच पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावरती जानकीला राग येतो. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी काय बोलतात तुम्ही हे सर्व. नाही हे बघा, मला माहिती आहे की ऐश्वर्याच्या बाबतीत तुमच्या मनात गैरसमज आहेत. हो निदान डोळ्यांना जे काही दिसत आहे त्यावरती तरी विश्वास ठेवा. सारंगला सुद्धा त्या सौमित्राचा खूपच राग येतो. सारंग सुद्धा रागानेच बघतोय सौमित्राकडे. अवंतिका सुद्धा सौमित्राला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तरी सुद्धा हा सौमित्र ऐकायला तयारच नसतो. आपल्या घरामध्ये आतापर्यंत असा अविश्वास कोणीही दाखवलेला नव्हता. आपण इतक्या वर्षातून आपल्या घरामध्ये आहोत आणि आता तरी सुद्धा मी तुम्हाला हे सांगत आहे की अहो माझ्या समोर मात्र अवंतिकाला ऐश्वर्याने आधार देऊन वाचवलं आणि हे बघा मला बोलायचं नाही, परंतु खरंच भाऊजी सॉरी, तुम्ही चुकीचं वागलेले आहात. जानकी सुद्धा आता भडकलेली असते आणि हे बघा आपल्याच माणसावर असा अविश्वास दाखवलेला मला नाही पटत. तेव्हा आता सौमित्र सुद्धा रागाने ह्या जानकीकडे पाहत असतो आणि डायरेक्ट ऐश्वर्याकडे हात करत म्हणतो की मला सुद्धा ही घरात येणं नाही पटलेलं, पण तरी सुद्धा तुम्हाला हवं आहे तेच तुम्ही केलेलं आहे. आता जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी, आणि तेवढ्याच सारंग म्हणतो की दादा अरे काय बोलतोस आणि काय चाललं तुझं, तुला फक्त वादच घालायचे आहेत का. मी ऐश्वर्या घरात आल्यापासून बघतोय की तू फक्त वादच घालतोय, मुद्दाम काहीतरी कारण काढतो आणि त्यांच्याशी भांडण्याचा प्रयत्न तू करत आहे. तर आता सौमित्र रागानेच आता सारंगवर धावून जातो आणि म्हणतो की हो सारंग. तेवढ्यात ऋषिकेश मध्ये येतो. ऋषिकेश म्हणतो की काय रे सौमित्र, अरे तुझं काय चाललं आहे, काय सुरू आहे. सारंग जानकी यांचं म्हणणं काय आहे, अरे निदाने हे किमान ऐकून तरी घे. हे बघ सगळं काही सोडून दे आणि 2 मिनिट येथे बस, निवांत विचार कर आणि मला एक गोष्ट सांग की आता तुला कसला राग आलेला आहे. तर आणि ए बरे बस असं जेव्हा आता ऋषिकेश त्याच्या हाताला धरायला जातो, तोच लगेच सौमित्र इतका रागाने मात्र आपल्या हातातील बॉक्स सुद्धा फेकून देतो आणि ऋषिकेशचा हात सुद्धा झिडकारतो आणि हातातील पेढे आहे तर ते सगळ्यांच्या अंगावर पडतात. सगळेजण धक्क्याने पाहत असतात. सौमित्र रागाने म्हणतो की हेच जे काही तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करत आहात ना, तर सगळेजण मात्र मला एकट्याला पाडण्याचा प्रयत्न करतात. अवंतिका सुद्धा सौमित्राचा हा रुद्रावतार बघून खूपच घाबरते आणि अगदी जानकीवर धावतच येतो आणि म्हणतो की वहिनी तू मला आज विचारत होतीस ना की तू सध्या हल्ली म्हणजे अविश्वास का दाखवतो, सगळ्यावर संशय का घेतोस, तुला या मागचं कारण माहिती आहे का. आणि ऐश्वर्याकडे बोट करत म्हणतो की हे ऐश्वर्या, या संशयाचं कारण ऐश्वर्या आहे. तर या क्षणाला मात्र आपण एकत्र राहत नाही तर राहावं लागतं. केवळ मात्र तुम्ही कुटुंब कलशाचा जो काही वापर करून मात्र न्याय आणि अन्यायाचा हे केलेला आहे, म्हणून मात्र आज या घरामध्ये मी आहे आणि ही सुद्धा. आणि हे बघ दादा, एखादी गुड न्यूज जरी सांगायची झाली तरी सुद्धा सांगता येत नाही, कारण ह्या बाईला मात्र घरामध्ये कुणाचं सुख नाही बघवत. आता हे सर्व ऐकल्यानंतर आता ऐश्वर्याला आणि सारंगला खूप वाईट वाटतं. सौमित्राचं हे बोलणं त्यांना पटत नाही आणि जानकीला सुद्धा सौमित्राचा खूपच राग येतो. माहिती आहे मला ही गोष्ट, म्हणून सौमित्र खूपच भडकलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे तू असं का बोलतोस. तेव्हा आता सौमित्र रागानेच म्हणतो की हे बघ दादा, मला समजायला जाऊ नकोस. ही बाई जे काही भूतकाळात वागलेली आहे ते मी कधीही नाही विसरू शकत. खरं तर आज मात्र मी सगळ्यांना गुड न्यूज देणार होतो. आज मात्र मायाची केस ओपन झालेली आहे. नंतर माझ्या लक्षात आले की मायाला साथ देणारी आणि अवंतिकाला वाचवणारी ही नाटक करणारी ऐश्वर्या आपल्या घरात आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्याला सुद्धा खूप राग येतो. ऐश्वर्या रागानेच पुढे येते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी बास करा, तोंड सांभाळून बोला. मी तुम्हाला तेच सांगते की माझा मायाशी काही संबंध नाही म्हणून. तेव्हा सौमित्र म्हणतो की ते कोर्टामध्ये सिद्ध होईल आणि मी ते सगळ्यांना सिद्ध करून दाखवेल म्हणून. ऐश्वर्याकडे रागाने बोट करत म्हणतो की तुला तर मी बाहेर या घरातून जाण्यासाठी भाग पाडेलच. सौमित्राचं हे वागणं मात्र
कुणाला काही पडत नसतं. सौमित्राच्या बोलण्याचा सगळ्यांना फार एक मोठा धक्का बसतो. सारंग सुद्धा पाहतच असतो. अवतार इतका रुद्ररूप धारण त्याने केलेलं असतं, इतका रागाने तो बघत असतो. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा सौमित्राकडे पाहत असतात. सौमित्राचे डोळे इतके मोठे त्याने केलेले आहेत. त्याचं रूप बघून मात्र सगळ्यांना एक टेन्शन येते, भीती वाटते सगळ्यांना. रागाने ऐश्वर्याच्या समोर येतो आणि तिला म्हणतो की बघ, तू बघशीलच आता काय होतं इथून पुढे. तेव्हा आता इतका रागाने तो सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याकडे बघत असतो. ऐश्वर्याला खूप वाईट वाटतं. ऐश्वर्या लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा सारंग रागाने सौमित्राकडे बघत असतो. ऐश्वर्या जेव्हा रूममध्ये येते तेव्हा ती आता खूप रडत असते आणि रिॲक्ट होत असते. तिला खूप चीड येते, कारण का असं सगळेजण माझ्याबरोबर वागतात. तेव्हा ऐश्वर्या लाथेने आपल्या रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकून देत असते आणि खूप रडते. ती खरंच मनापासून सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा का पण सौमित्र भाऊजी माझ्याशी असं वागण्याचा प्रयत्न करतात, म्हणून तेथील फुलदाणी सुद्धा ते फेकून देते. ती सुद्धा सौमित्र रागानेच तिच्या रूमकडे बघत असतो. अवंतिकाला सुद्धा फार वाईट वाटतं. ती सुद्धा खूप रडते आणि जानकीला सुद्धा. तेव्हा लगेच आता जानकी ही सौमित्र भाऊजींच्या समोर येते आणि म्हणते की का सौमित्र भाऊजी तुम्ही का असं ऐश्वर्याशी वागतात. ती इतका सुधारण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा तुम्ही का हे सर्व वागत आहात तर. तेव्हा आता लगेच सौमित्र रागानेच पाहत असतो. सारंग लगेच धावतच मात्र आता इकडे येतो. इकडे आल्यानंतर ऐश्वर्या अगदी स्वतःला म्हणत असते की खरंच मी स्वतःला इतकं सुधारवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मनामध्ये काही असं नाही, तरी सुद्धा सौमित्र भाऊजी का माझ्याशी असं वागतं याचा ऐश्वर्याला इतका धक्का बसलेला असतो. तिला खूप वाईट वाटतं, कारण खरंच ती आता स्वतःला सुधारण्याचा इतका प्रयत्न करत आहे, पण तरी सुद्धा त्यामध्ये आड मात्र आता हा सौमित्र येत आहे. तर रागाने मात्र आता ती आपल्या रूममधील सगळ्या काही फुलदाणे आहे तर ते फेकून देते आणि त्याच वेळी सारंग तेथे येतो. सारंग मात्र आता ऐश्वर्याची ती अवस्था बघतो. ऐश्वर्या ऐकायला तयार नसते. ऐश्वर्याने मात्र आता स्वतःचा हात मात्र आता टेबलवर अगदी आपटून सगळं हातातून रक्त काढून घेतलेलं असतं. हाताला जखमा झालेल्या असतात. तेव्हा आता सौमित्र म्हणजे रागाने इतकं सर्व काही आता ऐश्वर्याला बोलला, पण त्याचा त्रास ऐश्वर्याने स्वतःला खूप करून घेतलेला आहे. आणि त्याच वेळेस तेथे सारंग धावतच येतो आणि ऐश्वर्या अहो काय करतात आणि का असं आता ऐश्वर्या रडतच आपला हात जोरजोराने टेबलवर आपटून घेत असते. सारंग धावतच येतो आणि तिला धरतो. ऐश्वर्या प्लीज ऐकून घ्या. अहो ऐश्वर्या काय करतात तुम्ही, कुणाचा राग कुणावर काढतात बरं, शांत व्हा बरं. आणि त्याच वेळेस ऐश्वर्याच्या हातामध्ये बांगडीची कास सुद्धा घुसलेली असते. तरी सुद्धा ऐश्वर्याला काही कशाचंच भान नसतं. ऐश्वर्याच्या हातातून रक्त येत आहे. जेव्हा हे सारंग पाहतो सारंगला फार वाईट वाटतं. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या तुम्हाला लागलेला आहे हो, आणि हातामध्ये कास घुसलेली असते. तेव्हा आता जानकी इकडे सौमित्राला समजावते, पण जानकीचा सगळा काही जीव आता ऐश्वर्यात गुंतलेला असतो. धावतच ऐश्वर्याकडे येते आणि इकडे ऋषिकेश सौमित्राला समजावतो. ती सुद्धा त्या सौमित्राचा राग काही अगदी कमी झालेला नसतो. तो रागानेच पाहत असतो. अवंतिका बिचारी सुद्धा आता रडत असते. सारंग मात्र आता त्याला सुद्धा खूप त्रास होतोय आणि तो ऐश्वर्याच्या हातातील काच आहे तर ती काच काढून घेतो. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो. तेव्हा आता लगेच जानकी रूममध्ये येते आणि बघते तर काय सगळे काही आता वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या आहेत. तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना, आणि ऐश्वर्याच्या हातातून रक्त येत आहे. सारंग लगेच घाईने ती काच बाजूला काढतो आणि जानकीचं सुद्धा लक्ष जाते. जानकीला धक्का बसतो. आता जानकी म्हणते की अरे देवा, अगं ऐश्वर्या तुझ्या हाताला लागलेला आहे. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं हा सगळा काय प्रकार आहे. दीपक अगं तुझ्यातील जो बदल आहे तो घरातील सर्वांनी स्वीकारलेला आहे. फक्त तो सौमित्र भाऊजींना स्वीकारण्यासाठी वेळ लागणार आहे हे मी तुला सांगितलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या रडतच म्हणते की हो जानकी, परंतु तरी सुद्धा माझ्यातील एक सुद्धा बदल ते स्वीकारायला तयार नाहीत. तरी सुद्धा तूच सांग की मी काय करायचं आहे. तर अगं हे बघ जानकी, या घरात मी खरंच मनापासून परत आले. अगं माझं सारंगवर खूप प्रेम आहे म्हणून मी परत आले. आणि हे बघ मी जर चुकले जात असेल आणि त्या गोष्टीचा मात्र मी मनामध्ये राग ठेवत असेल तर मी चुकीचं नाही मानणार. उलट मात्र मी ती माझी चूक आहे असं मी स्वीकारेल आणि ती चूक माझी आहे म्हणून मला बोलले जाते असं मी स्वीकारेल. जानकी अगं मी चुकलेच नसेल तरी सुद्धा मला दोषी ठरवलं जातं, तर तूच सांग मी कितपत दोषी आहे बरं. अगं त्या मायेने सुद्धा एक प्याद म्हणून माझा वापर करून घेतला. अगं मी तुझ्या विरोधात उभी राहिले, सगळ्यांना त्रास दिला. जेव्हा मला संधी मिळाली त्यावेळेस मात्र मला माझ्या चुका समजल्या, तर तेव्हा मीच त्या मायेला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले होते. अगं जानकी हे बघ, या घरामध्ये मी आपल्या माणसासाठी आले, आपल्या संसारासाठी आले. माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन मात्र त्यांच्याशी भांडून मी या घरामध्ये परत आले. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऐश्वर्या,
अगं तुला हे सर्व सांगण्याची गरज नाही, अगं आम्हाला सर्व काही माहिती आहे. ऐश्वर्या आता खूप रडत असते. जानकी म्हणते की अगं तू माझ्यासाठी या घरासाठी काय काय केलेलं आहे हे सर्व मला माहिती आहे. आणि हे बघ ऐश्वर्या प्लीज तू जरा शांत हो. तेव्हा आता ऐश्वर्या रडतच म्हणते की अगं पण तरी सुद्धा सौमित्र भाऊजींचं हे इतकं वाईट बोलणं मी किती दिवस सहन करणार आहे बरं. अगं हे बघ जानकी आता जे काही घडलेलं आहे तर त्या घडल्यामुळे मी खरंच खूप हर्ट झालेले आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो मी सुद्धा खूप हर्ट झालेला आहोत. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघ ऐश्वर्या पटकन कुणावर रागवण्याचा आणि पटकन भांडण्याचा मात्र माझा स्वभाव नाही. तर मी अगोदरपासून स्वतःच्या अगोदर मात्र घरातील लोकांचा विचार करतोय, सगळ्यांचा विचार करतोय. घरात जर काही वाईट घडलं तर दुसऱ्याला दोष देण्या अगोदर मात्र माझी काही यात चूक होती का या सगळ्याचा मी 10 वेळा विचार करतोय. मग वहिनी सौमित्र दादाला सुद्धा आता अगदी विचार करून वागण्याची वेळ आलेली आहे. त्याने सुद्धा विचार करून वागलंच पाहिजे. त्यामुळे आज मात्र मी ठरवलेलं आहे की आत्ताच्या आत्ता जाणार आणि ठामपणे मात्र त्याची चूक आहे तर ती मी अगदी त्याला दाखवून देणार आहे. तर तेव्हा आता सारंग जायला निघतो तर जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी प्लीज तुम्ही आत्ता काही करायचं नाही आणि त्यांना काही म्हणायचं नाही. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की का त्यांनी थांबायचं आणि का पण जानकी का त्यांनी जाऊन बोलायचं नाही, कारण ते लहान आहेत म्हणून त्यांनी बोलायचं नाही का. आणि हे बघ जानकी तू जर त्यांना अडवलं असेल तर मी तुला शेवटचं सांगते, सौमित्र भाऊजी जर आता असंच वागत राहणार असेल तर मात्र मी सुद्धा त्यांना दाखवून देणार आहे. मी सुद्धा शांत नाही बसणार. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की बास ऐश्वर्या बास कर. हे बघ बास झालं. अगं राग आहे ना तो आगीसारखा असतो, आगही भडकत राहते आणि सगळं काही संपत जातं. आणि जानकी ऐश्वर्याच्या हातामध्ये ती कास घुसलेली आहे तो हात पकडते आणि आपल्या हातामध्ये घेते आणि घाईने त्यावर आता मलमपट्टी वगैरे करते. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या मात्र आता जानकीकडे पाहत असतात, ते पण डोळे भरून. तेव्हा जानकी मात्र त्यावर आता मलमपट्टी वगैरे करत असताना आता ऐश्वर्याला समजावते की हे बघा हल्ली सौमित्र भाऊजी जरा अगदी चिडचिडी झालेली आहेत. तेव्हा ते भांडतात, त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं, त्यांना समजून घ्यायला हवं आणि तरच मात्र त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव होऊ शकते. आणि अशा वेळेस मात्र आपल्याला शांतपणे राहावं लागेल आणि शांतपणे राहून मात्र त्यांना व्यवस्थित काय आहे ते समजावं लागेल. आणि ह्या सगळ्याची सुरुवात ऐश्वर्या तुला तुझ्यापासून करायची आहे. तर आणि हे बघ आता हे सगळं काही सावरणं तुझ्या हातामध्ये आहे, त्यामुळे तू घाई करू नको. तेव्हा आता रडतच ऐश्वर्या म्हणते की कधी कधी आता हीच नाती आपल्या मनाला खूप अशी बोचतात. त्याचं काय तर आता जानकी म्हणते की अशा वेळेस मात्र समजूतदारपणाचा जो मलम आहे ना आपण आपल्याकडे तो ठेवायचा असतो. आणि हे बघा सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते, मी दोघंही शांत बसा. सौमित्र भाऊजींना काय आणि कसं समजायचं ते मी बघते. आणि त्या काचेच्या बांगड्याचे काच आहे तर ते उचलते आणि जानकी त्यांना म्हणते की नाती या काचेच्या बांगड्याप्रमाणे असतात, एकदा तुटली तर तुटते. तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे बघून रडते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या रडत म्हणते की हीच नाती मात्र कधी कधी पायातील बेड्या बनतात, त्याचं काय. हीच नाती मात्र कधी कधी बांगड्याहून हाताला खूप टोचतात, त्याचं काय जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या हे सगळं काही आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. बघ आपल्याला एखादी बांगडी टोचते परंतु आपण बांगड्या घालणं सोडत नसतो. एखादी बांगडी जर आपल्याला टोचली तर आपण त्यावर मायेने फुंकर सुद्धा घालतो. आणि ऐश्वर्याचा हात धरून मात्र जानकी त्यावर फुंकर मारते. ऐश्वर्याला बरं वाटतं. जानकीचे डोळे सुद्धा आता भरून आलेले आहेत. ती रडतच ती ऐश्वर्याला विचारते की बरं वाटतं ना, तर ऐश्वर्या सुद्धा रडतच हो असं म्हणते. आणि जानकी तिला रडत म्हणते की आपल्या घराची घडी विस्कटलेली आहे, की आपल्याला परत बसवावी लागणार आहे तर, आणि त्यासाठी ऐश्वर्या मला तुझी मदत लागणार आहे तर. आणि हे बघा सारंग भाऊजी एक सून म्हणून हे फक्त ऐश्वर्याचंच कर्तव्य नाही तर या घरातील एक धाकटा मुलगा म्हणून तुमची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे जितकी ऐश्वर्याची आहे. तुम्हाला ऐश्वर्याची साथ द्यायची आहे. जानकी त्या दोघांसमोर हात जोडते आणि म्हणते की मी विनंती करते दोघांना, आता जे काही घडलेलं आहे त्यावर काही रिॲक्ट होऊ नका. आपल्या शरीरातील एखादा अवयव जर दुखावला गेला असेल आपण लगेच काही करत नाही तर त्यावर उपचार करतो आणि त्यासाठी नक्की वेळ तर देतोच. तेव्हा आता जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि सारंगचा सुद्धा हात धरून आणि दोघांच्या हातामध्ये एकमेकांचा हात देते आणि म्हणते की हात मला एकमेकांच्या हातामध्ये हवा आहे, असाच आधार. आणि हे बघा मला कळतं की आता तुम्ही दोघंही दुखावलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, पण हे बघा मला आपल्या घरासाठी माझ्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. प्लीज आता तुम्ही काही रिॲक्ट होऊ नका आणि घरातील वाद वाढू नका आणि सगळेजण जेवणाच्या टेबलवर येतील, त्यामुळे आता जे काही झालेलं आहे ते काहीही प्लीज चेहऱ्यावर दिसून देऊ नका आणि कराल ना एवढं माझ्यासाठी. जानकी आता अगदी रडतच विनवणी करते. सारंग आणि ऐश्वर्या दोघंही मान डोलून हो असं म्हणतात. जानकी म्हणते की
की आपल्याला तिघांना मिळून मात्र या घराचं पुन्हा आपल्याला गोकुळ करायचं आहे. तर कायम लक्षात ठेवा. तर ऐश्वर्या त्यांच्या हातावर हात ठेवते आणि हो असं म्हणते. तर मित्रांनो, आता तिघेही खूप खुश होतात आणि हा भाग येथे संपतो. आता माया ही आता या पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये असते. पोलीस इन्स्पेक्टर साहेब तिला म्हणतात की तुझी सुनावणी होणार आहे, त्यामुळे तुझ्या बाजूने एखादा वकील केस लढायला हवा आहे आणि तो वकील तुला निवडण्याचा हक्क असेल. तेव्हा आता सौमित्र हा अवंतिकाला म्हणत असतो की आपल्या विरोधात आणि मायाच्या बाजूने कोण केस लढणार आहे आपल्याला माहिती नाही. माया इकडे जेलमध्ये म्हणत असते की एकदा मी ती कायद्याला माझ्या समोर झुकायला भाग पाडेल आणि एकदा की कायदा माझ्या समोर झुकला, जानकी तुला झुकवणं हे माझ्यासाठी अजिबात कठीण नाही. त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा विचारात पडलेली आहे. ती सुद्धा आता विचार करत आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.